नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय क्लिष्ट असा टॉपिक अतिशय सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत, जो आपला या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सेसचे इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. काही नियम आहेत, त्या नियमावरती आपण एक क्विक लुक या ठिकाणी टाकणार आहोत. पहिला नियम, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम आय देन इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. म्हणजे वाक्याचा करता आय असेल तर तो रिपोर्टरनुसारच बदलणार आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये हे डिटेल्स मी सगळे तुम्हाला सांगितले आहे. त्याच्यामुळं आता फक्त या ठिकाणी इथं पुढच्या या सिरीजमधल्या व्हिडिओमध्ये मी फक्त या ठिकाणी एक ओव्हरलुक टाकणार आहे. If the subject of the reported speech become we, then it will change according to the reporter. We देखील रिपोर्टर नुसार बदलते. जसं पुन्हा, if the subject of the reported speech becomes you, then it will change according to the listener. You असेल तर तो लिस्नर नुसार बदलतो. आय किंवा वी रिपोर्टर नुसार, यू लिस्नर नुसार, आणि आय वी किंवा यू शिवाय इतर कोणताही असेल तर मात्र तो अगदी सेम जशास तसा इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला यूज करावयाचा आहे. म्हणजे त्यात कसलाही बदल होणार नाही. जे काही इतर चेंजेस आहेत ते प्रत्येक वाक्यप्रकारामध्ये सारखेच असणार आहेत. त्याच्यामुळे त्याचा उहापोह या ठिकाणी करायची गरज नाही. आता या ठिकाणी मध्ये होणारे चेंजेस पाहू शकता तुम्ही, की जे प्रत्येक वाक्यप्रकारामध्ये अगदी सेमच असणार आहे. त्यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्यामुळे एकदा वाचले की हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ऑदर जे चेंजेस आहेत म्हणजे ॲडव्हर्ब्स किंवा ॲडजेक्टिव्हमध्ये, ते देखील सर्व प्रकारच्या वाक्यप्रकारामध्ये अगदी सेमच असणार आहेत. तर मूळ रूल्सला म्हणजे नियमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. यातला पहिला जो नियम आहे तो काय, रिपोर्टर रिमेन द सेम. रिपोर्टर जशास तसा राहतो. रिपोर्टिंग व्हर्बमध्ये जे चेंजेस आहेत ते या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यासावं लागणार आहेत. सेड असेल तर एक्सक्लेम्ड, सेड टू असेल तरी पण एक्सक्लेम, म्हणजे सर्व प्रकारचे इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला सर्व प्रकार म्हणजे म्हणजे संपूर्ण वाक्यांसाठी आपल्याला एक्सक्लेम्ड नावाचं एकच रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला त्या ठिकाणी घ्यावायचं आहे. पण यात काही महत्त्वाच्या सूचना त्या पुढे पाहूया आपण. लिसनर जशास तसा राहतो. यूज दॅट ॲज अ कंजक्शन. दॅटचा वापर आपण कंजक्शन म्हणून करतो. नंबर 3, चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच अँड व्हर्ब्स आर ॲज पर असर्टिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे कर्त्याचे किंवा क्रियापदाचे जे काही बदल आहेत ते विधानार्थी वाक्यांच्याच नियमानुसार होणार आहेत. कन्वर्ट द सेम एक्सक्लामेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह ऑर स्टेटमेंट व्हाईल टर्निंग इट इनटू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेसचं इनडायरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करताना आपल्याला त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यामध्येच करावयाचं आहे.
काही नोट्स इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत. पहिली, इफ द सेंटेन्स ऑफ द रिपोर्टेड if the तर expresses extreme anger, so we have to take with anger with the reporting verb. म्हणजे जर रिपोर्टेड स्पीचचं जर वाक्य जर थोडंसं म्हणजे संतापाची किंवा रागाची भावना असेल तर रिपोर्टेड स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला विथ अँगर नावाचे हे जे शब्द आहेत ते रिपोर्टिंग वर्ब सोबत घ्यावे लागणार आहे. याच्यानंतर इफ द सेंटेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस फिअर, सो वी हॅव टू टेक विथ फिअर विथ द रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे काय, सर जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यामध्ये भीतीची भावना असेल तर आपल्याला विथ फिअर नावाचा शब्दसमूह रिपोर्टिंग वर्ब सोबत घ्यावायचा आहे. आणि त्याच्या पुढं जर आपण गेलो तर इफ द सेंटेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस एक्स्ट्रीम सॉरो, म्हणजे अतीव दुःखाची भावना जर या ठिकाणी व्यक्त होत असेल तर पुन्हा आपल्याला रिपोर्टिंग वर्ब सोबत विथ सारो नावाचा शब्दसमूह या ठिकाणी घ्यावायचा आहे. त्याच्यानंतर इफ द सेंटेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस हॅपीनेस, सो वी हॅव टू टेक विथ जॉय विथ द रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे आनंदाची भावना असेल तर या ठिकाणी तर आपल्याला रिपोर्टिंग वर्ब सोबत विथ जॉय नावाचा शब्दसमूह घ्यावा लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी राग संतापाची भावना, या ठिकाणी भीतीची भावना, या ठिकाणी अतीव दुःखाची भावना आणि या ठिकाणी अतीव आनंदाची भावना, ह्या वेगवेगळ्या भावना आपल्याला या ठिकाणी त्या इनडायरेक्ट स्पीच करताना त्या वाक्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी हे शब्दसमूह त्या त्या वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. हीच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची सूचना आहे. फॉर एक्झाम्पल आता डायरेक्ट आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. द विजिटर सेड टू रमेश व्हॉट अ ब्युटिफुल मोन्युमेंट इट इज. तर याचं रूपांतर व्हॉट अ ब्युटिफुल मोन्युमेंट इट इज या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं आपण रूपांतर स्टेटमेंटमध्ये कसं केलं आहे, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल मोन्युमेंट. आणि याशिवाय जर तुमच्या लक्षात राहत नसेल त्यासाठी एक सोपा उपाय, पहिला नियम काय, रिपोर्टर जशास तसा राहतो. सेड टू ऐवजी आपण एक्सक्लेम्ड घेतो, त्या ठिकाणी रमेश नावाचा लिस्नर सेमच असणार आहे आणि या ठिकाणी कंजक्शन म्हणून आपण दॅटचा वापर करणार आहोत. पुन्हा एक गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची की कंजक्शन घेतल्यानंतर पहिला बदल कशा करायचा आहे, इट्स म्हणजे कर्त्याचा करावायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा बदल कशाचा करायचा आहे, क्रियापदाचा. त्याच्यानंतर व्हॉट ह किंवा व्हॉट अँड काढून आपल्याला अ व्हेरी नावाचा शब्दसमूह या ठिकाणी घ्यायचा आहे. अ व्हेरी नावाचा शब्दसमूह घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी वाक्यात जो काही उरलेला भाग आहे तो उरलेला भाग आपल्याला त्या ठिकाणी घ्यावायचा आहे. म्हणजे याचं उत्तर कसं येईल, द विजिटर एक्सक्लेम्ड रमेश दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल मोन्युमेंट. काय केलं आपण, रिपोर्टर जशास तसा रिपोर्टिंग आपण एक्सक्लेम्ड, लिस्नर रिमेन द सेम, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला. कंजक्शन नंतर पहिला बदल कर्त्याचा केला. कर्त्याचे बदल तर तुम्हाला माहीतच आहे की जर वाक्याचा करता आय वी असेल तर रिपोर्टरनुसार बदलतो आणि यू असेल तर लिस्नरनुसार बदलतो, पण या व्यतिरिक्त कोणताही असेल तर तो जशास तसा राहतो. कर्त्यानंतर पहिला बदल कशाचा केला, क्रियापदाचा केला. त्याच्यानंतर व्हॉट अ नावाचा शब्दसमूह काढून त्याऐवजी आपण काय केलेलं आहे, अ व्हेरी घेतलेला आहे आणि उर्वरित जो वाक्याचा भाग आहे तो आपण जशास तसा लिहून या ठिकाणी फुल स्टॉप दिलेला आहे. सेंटेन्स नंबर 2, द बॉय सेड टू मी व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स इट वॉज. आता दोन्ही वाक्याचे करते इटच आहेत. पुन्हा द बॉय एक्सक्लेम्ड मी दॅट, वाक्याचा करता पहिल्यांदा इट जशास तसा राहतो. वॉज वेअरचं काय करतो आपण, हॅड बीन घेतो किंवा वॉज वर जशास तसं कंटिन्यू करतो. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, द बॉय एक्सक्लेम्ड मी दॅट इट हॅड बीन अ व्हेरी ब्रिलियंट परफॉर्मन्स. दॅट इट हॅड बीन अ व्हेरी ब्रिलियंट परफॉर्मन्स. काय केलं, कंजक्शन नंतर पहिला बदल कर्त्याचा, त्याच्यानंतर क्रियापदाचा बदल, त्याच्यानंतर व्हॉट अ हा शब्दसमूह रिमूव्ह करून आपण त्यासाठी काय घेतलं, अ व्हेरी नावाचा शब्दसमूह केला आणि उर्वरित जो वाक्याचा भाग आहे तो अ व्हेरी नंतर ॲज इट इज लिहून वाक्य पूर्ण केलं आणि शेवटी फुलस्टॉप दिला. रमेश सेड टू दीपक हाऊ क्लेवर यू आर. आता या ठिकाणी सब्जेक्ट बदललेला आहे. रिपोर्टर रिमेन द सेम, सेड टू ऐवजी आपण एक्सक्लेम घेतो. लिस्नर जशा असताचा कंजक्शन म्हणून दॅटचा वापर करतो. वरील सर्व वाक्यांची सुरुवात एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉट अ ने झाली होती. आता या ठिकाणी मात्र कशाने झालेलं आहे, हाऊ ने झालेलं आहे. मग हाऊ
चा आपल्याला काय करायचं तर हाऊला रिमूव्ह करायचे आणि हाऊ ऐवजी आपण फक्त व्हेरी घेणार आहोत. व्हॉट अ किंवा व्हॉट ॲन असेल तर आपण अ व्हेरी घ्यायचं आहे, पण नुसतं हाऊ असेल तर काय करायचे नुसतं व्हेरीच या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. मग कंजक्शन नंतर पहिला बदल कोणता आपल्या या रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्याचा बदल. आपल्याला माहित आहे यू असेल तर कोणानुसार बदलणार आहे ते लिस्नरनुसार. दीपक मेल आहे पुरुष आहे त्याच्यासाठी ही. पुन्हा ॲमिझरचं काय करतो आपण वॉज किंवा वर वाक्याच्या कर्त्यानुसार घेतो. हाऊला कट करून रिमूव्ह करून आपण काय करणार आहोत व्हेरी घेणार आहोत. आणि जो उर्वरित भाग आहे तो जशा तसा म्हणजे उत्तर कसं असणार आहे या ठिकाणी रमेश एक्सक्लेम्ड दीपक दॅट ही वॉज व्हेरी क्लेवर. ही सेड टू मी आलास आय लॉस द पेन. आता हा थोडासा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं वाक्य. रिपोर्टर जशास तसा. सेड टू ऐवजी एक्सक्लेम्ड, लिस्नर रिमेन द सेम. सो वी यूज दॅट ॲज अ कंजक्शन. आणि या ठिकाणी एक इंटरजेक्शन आलेलं आहे अलास म्हणजे जे दुःखाची भावना व्यक्त करते. काय अरे रे मी माझा पेन गमावून बसलो. म्हणजे अशा प्रकारे दुःखाची भावना जर व्यक्त असेल तर मी तुम्हाला यापूर्वी इम्पॉर्टंट नोट्समध्ये सांगितलं काय करायचं एक्सक्लेम्ड विथ सारो. एक्सक्लेम्ड विथ सारो वाक्य करता आय जशाच तसं असणार आहे. लॉस्ट आहे म्हणजे व्ही टू आहे. व्ही टू आहे म्हणजे हॅड प्लस व्ही थ्री करायचे. सो व्हॉट विल बी द आन्सर ही एक्सक्लेम्ड मी विथ सारो दॅट ही हॅड लॉस्ट द पेन. विथ सारो नावाचा जो शब्दसमूह आपण घेतलेला आहे तो वरील उद्गारार्थी वाक्याची जी भावना होती ती अप्रत्यक्ष कथन करताना जशाच तशी ठेवण्यासाठी आपण हे याच्यासोबत या ठिकाणी आपण जोडलेलं आहे. ही सेड टू मी हुर्रे आय ओन द मॅच. हुर्रे म्हणजे आपण जनरली आनंद व्यक्त करण्यासाठी वापरतो. तर मग इथे काय करायचं आपल्याला विथ जॉय किंवा विथ ग्रेट जॉय म्हणजे अति आनंदाने. बरोबर. पुन्हा करता जशास तसा असणार आहे. करता आपल्याला माहिती आहे आय आहे वाक्याचा करता तो कोणानुसार बदलणार आहे रिपोर्टरनुसार या ठिकाणी. म्हणून उत्तर काय असणार आहे ही एक्सक्लेम्ड मी विथ जॉय दॅट ही हॅड ओन द मॅच. आता तुम्हाला माहिती आहे की आपण हे जे इंटरजेक्शन्स आहेत या ठिकाणी अलास आणि या ठिकाणचं जे हुरे ते काढून टाकलेले आहेत आणि यांची भावना म्हणजे या शब्दाने व्यक्त केलेली जी भावना आहे ती आपण दोन शब्दांच्या माध्यमातून इनडायरेक्ट स्पीच करताना या ठिकाणी दिलेली आहे. बरोबर. म्हणून हे शब्द काय करायचे इंटरजेक्शन सगळे काढून टाकावे लागणार आहेत. सी सेड टू मी Alas, I missed the train. पुन्हा she exclaimed me with sorrow that she had missed the train. लक्षात आलंच असेल आलास नावाचं इंटरजेक्शन आपण काढून टाकलं आणि त्याऐवजी विथ सारो नावाचे त्याची भावना दर्शवणारे हे दोन शब्द जोडले. बरोबर. द बॉय सेड ब्राहो यू गॉट द फर्स्ट पोझिशन. ब्राहो पुन्हा आनंदाची भावना व्यक्त करते आणि आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे काय विथ जॉय और विथ ग्रेट जॉय. म्हणून काय लिहायचं आपल्याला द बॉय एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट यू लिस्नरनुसार बदलते पण यू लिस्नर आपल्याकडे नाही त्यामुळे तुम्ही ही सी किंवा आय यापैकी कोणतंही प्रोनाऊन्स इनडायरेक्ट स्पीच करताना सब्जेक्ट म्हणून यूज करू शकता. सो व्हॉट विल बी द आन्सर द बॉय एक्सक्लेम्ड विथ ग्रेट जॉय दॅट ही हॅड गॉट द फर्स्ट पोझिशन. गॉट व्ही टू होतं म्हणजे सिम्पल पास्ट होता आणि सिम्पल पास्टचं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे पास्ट परफेक्ट केलेलं आहे. हुरे आय टॉप्ड अगेन. पुन्हा हुरे काय करणार आहे आनंदाची भावना. ओके. म्हणून सी एक्सक्लेम्ड विथ ग्रेट जॉय और जॉय दॅट सी हॅड टॉप्ड अगेन. पुन्हा हे जे इंटरजेक्शन्स आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करण्याचं काम करतात ते आपण या ठिकाणी काढून त्यांची भावना ह्या शब्दांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष कथन करताना आपण इथे घेतलेली आहे. सी सेड हाऊ अगली आय लुक इन दिस ड्रेस. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं रिपोर्टर जशास तसा सेड म्हणजे आपण काय केलं एक्सक्लेम्ड त्याच्यानंतर कंजक्शन म्हणून दॅट नंतर पहिला बदल कशाचा असणार आहे कर्त्याचा असणार आहे. करता आय कोणानुसार बदलणार आहे हा रिपोर्टरनुसार बदलणार आहे. म्हणजे आपल्याला सी घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरा बदल कोणता असणार आहे क्रियापदाचा. लुक व्ही वन सिम्पल प्रेझेंट आहे. लुक्ड सिम्पल पास्ट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर
तिसरा बदल काय करायचा आपल्याला, हाऊ हा शब्द काढून नुसतं व्हेरी हा नवीन शब्द जोडायचा आहे आणि उर्वरित भाग आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे सो व्हॉट विल बी द आन्सर, सी एक्सक्लेम्ड दॅट सी लुक्ड व्हेरी अगली इन दॅट ड्रेस. म्हणजे धिस चेंजेस इन टू दॅट. The young frog said, "What a feast! What a feast it was!" The young frog exclaimed with joy that it had been a very wonderful feast. आता या ठिकाणी वंडरफुल अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह आपल्याला काय करायचे, ॲड करायचे. The young frog exclaimed with joy that it had been a very wonderful feast. आता हे वंडरफुल हा शब्द काय केला आपण या फिस्ट नावाच्या नाऊनसाठी ॲड केलेलं आहे, ज्याला जेणेकरून वाक्याला अधिक सौंदर्य प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, तर उद्गारार्थी वाक्याचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर कसं करायचं हे उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.